नमस्कार मंडळी. मराठी भूतांच्या गोष्टी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या आपल्या कथेचा विषय आहे झपाटलेला माळा. माधव खूप घाईघाईत सायकलवरून घराकडे जात होता. चेहऱ्यावर घामाच्या धारा लागल्या होत्या, पण त्याला त्याची पर्वा नव्हती, कारण आजचा दिवस त्याच्यासाठी खूप आनंदाचा होता. आणि त्याला कारणही तसेच होतं. आज त्याला नोकरी लागली होती. शहरातून त्याला नोकरी मिळाल्याची तार मिळाली होती आणि त्याच खुशीत तो जोर जोरात सायकलचे पेंडल मारत घराकडे धाव घेत होता. कधी एकदाचा तो ही बातमी आई बाबा आणि त्याची पत्नी वृषालीला सांगतो असे झाले होते. माधव एक साधा सरळ एका अगदी छोट्याशा खेडेगावात वाढलेला तरुण. त्या काळी तो मॅट्रिक पास झाला होता. गावात एकमेव तोच असा होता जो इतका शिकला होता आणि आता शहरात नोकरीसाठी चालला होता. त्यामुळे गावात तो एक चर्चेचा विषय बनला होता, कारण त्या काळी शहरात नोकरी असणे म्हणजे आमदार असल्यासारखी गोष्ट होती. घरात तो आणि त्याचे आई बाबा आणि त्याची पत्नी असा छोटासा सुखी परिवार होता. नुकतेच 1 महिन्यापूर्वी माधवचे आणि वृषालीचे लग्न झाले होते. वृषालीचा माधववर खूप जीव आणि तेवढाच जीव माधवचा पण होता तिच्यावर. स्वभावाने सरळ सोज्वळ काळी सावळी, पण नाकी डोळी नीटस अशी वृषाली अगदी माधवला शोभेल अशीच होती. माधव घरी आला आणि त्याने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. सगळ्यांना खूप आनंद झाला आणि खास करून वृषालीला, कारण तिला शहर बघण्याची खूप इच्छा होती आणि शहरात तिला आणि माधवला थोडा एकांतही मिळणार होता, म्हणून तिला थोडा जास्तच आनंद झाला. पण तिला कुठे माहित होतंय की ज्या सुखासाठी ती इतकी आतुर होत आहे तेच तिच्यासाठी घातक ठरणार आहे म्हणून. पुढच्याच आठवड्यात माधवला नोकरीवर हजर व्हायचं होतं, म्हणून त्याने लगेच तयारी करायला सुरुवात केली. एका मित्राला भेटून त्याने शहरात एक घर बघितलं. नोकरीच्या जागेपासून थोडं दूर होतं, पण कमी पैशात मिळालं म्हणून त्याने ते भाड्याने घेतलं. सगळी बोलणी करून आणि भाड्याचे पैसे देऊन तो पुन्हा गावाकडे निघाला. त्याच्या मनात खूप सारी स्वप्न रंगत होती आणि ती कधी आणि कुणासाठी पूर्ण करायचं हे माधव मनातल्या मनात विचार करत होता. पण म्हणतात ना की माणूस जो विचार करतो नेमका देव त्याच्याच उलट करत असतो. पण ह्याची जाणीवही माधव आणि वृषालीला नव्हती. दोघही आपल्या मनाने जणू दुःखाच्या दरात निघाले होते. असो, घरी पोहोचून त्याने घरातील सर्व आवराआवर केली. खरे तर तो सर्वांना सोबत शहरात घेऊन जाणार होता, पण त्याचे आई वडील नाही म्हटले, कारण त्यांना गावातच राहायचे होते. त्यांच्या मनाचा विचार करून आणि सगळ्यांचा निरोप घेऊन माधव आणि वृषाली शहराकडे निघाले. शहरात पोहोचायला त्यांना जवळजवळ 6 वाजले होते. माधवने आधीच पाहिलेल्या घरी ते आले. घरासमोरच त्यांना त्यांचं सामान उतरवलं. आणि मग त्यांनी घराकडे बघितलं. खूप जुनाट पद्धतीचं घर होतं ते, मातीचं. आणि त्या काळचे धाब्याचं घर होतं, पण ते थोडं जास्त उंच होतं आजूबाजूच्या घरांपेक्षा. पण आजूबाजूलाही 2-3 घरे होती आणि ती ही पूर्ण ओस पडलेली होती. त्यात कुणीही राहत नव्हतं. वृषालीला ते घर थोडं विचित्र वाटलं, पण तिने विचार केला की नवीन जागा आहे म्हणून असं वाटत असेल. तिने तो विचार मनातून काढून टाकला. त्यांनी घर उघडून आत प्रवेश केला. घरात खूप सारा कचरा होता, धूळ होती, कारण
खूप वर्षापासून त्यात कुणी राहत नव्हतं. पण घर खूप मोठे होते. म्हणजेच एक रेल्वेच होती ती. एका मागून एक अशा 5 खोल्या. सगळ्यांची दारे एक समोर एक. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या 5 खोल्यांपैकी शेवटच्या 4 खोल्यांवर भला मोठा माळा होता. पुरुषभर उंच असलेला. आता त्यांना समजले की घराची उंची इतकी जास्त का आहे ते. त्यावेळी त्या घरात वीज नव्हती आणि माधवची पण ऐपत नव्हती की तो घरात वीज लगेच घेईल. आणि तसे पण त्याला अंधारात राहायची सवय होती, म्हणून काही प्रश्नच नव्हता. आणि ह्या बाबतीत वृषालीला पण काही हरकत नव्हती. त्यामुळे चिमणी, कंदील आणि दिवे याच्या प्रकाशावर ते खुश होते. पण ते मातीचे सारवलेले घर रात्रीच्या अंधारात आणि त्या दिव्याच्या प्रकाशात खूपच उदास आणि भयानक वाटत होत. आपलीच सावली समोरच्या भिंतीवर मोठी होऊन दिसत होती आणि आपल्यालाच घाबरवत होती. त्या रात्री त्यांनी फक्त समोरची खोली झाडून सोबत आणलेले मिरची भाकरीचे जेवण करून झोपी गेली. सकाळी लवकर उठून वृषालीने माधवसाठी जेवण तयार करून त्याला कामावर पाठवले. आणि मग तिने सर्व घर एकदा दिवसाच्या उजेडात नीट पाहिले. पहिली खोली आणि त्यानंतरच्या 3 खोल्या मोकळ्या होत्या. सगळ्यात शेवटची खोली स्वयंपाकघराची होती. याच खोलीतून वर माळ्यावर जाण्यासाठी पायऱ्या होत्या. ती त्या पायऱ्यावरून हळूहळू वर जाऊ लागली. पण तिला त्या माळ्यावर काहीच दिसेना. कारण सगळीकडे खूप अंधार होता. म्हणून मग तिने कंदील पेटून आणला आणि हळूहळू एक एक पाऊल ती त्या माळ्यावर टाकू लागली. खरं तर तिला त्या माळ्यावर खूप विचित्र वाटत होतं, पण तरी ती मनाची समजूत घालून इकडे तिकडे बघत होती. तिला एक गोष्ट समजली की खालच्या खोल्यांच्या आकारापेक्षा हा माळा खूपच मोठा आणि लांब आहे. तिला अंधारात काहीतरी चमकताना दिसलं, म्हणून मग तिने थोडं पुढे जाऊन बघितलं. त्या अंधारात एक मोडलेली खुर्ची होती आणि तिला डोर बांधलेले होते. शेजारीच काही जुनी भांडी होती, जी गंजलेली वाटत होती. काही जुनी कुजलेली कपडे तिला दिसली. अजूनही बऱ्याच वस्तू होत्या, पण त्या नीट बघण्या अगोदरच तेथील वातावरण बदलू लागले. त्या जागेत अचानक थंडी वाजायला लागली. आणि कसला तरी आवाज येऊ लागला. पण नेमका कशाचा आवाज आहे हे तिला समजले नाही. तिने घाबरून तिथून पळ काढला. खरे तर तिला तो संपूर्ण माळा बघायचा होता, पण ती अर्धाच बघू शकली, कारण पुढे खूप अंधार होता. ती पूर्णपणे घाबरून घामाघूम झाली होती. ती भीतीने थरथर कापत होती. पण तिने तरीही हे मनाचे खेळ आहेत आणि अशा अंधाऱ्या जागी आपण आपलं मन नेहमीच भीती घालत असतं, असा विचार तिने केला आणि दुसऱ्या कामाला लागली. तिने सर्व खोल्या नीट स्वच्छ केल्या. सगळी धूळ तिने बाहेर काढली आणि मग तिने सोबत आणलेले सर्व सामान नीट घरात लावले. पण काही सामान हे थोडं बिनकामाचं होतं, जे लवकर लागणार नव्हतं. म्हणून मग तिने ते सामान माळ्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला. पण काही केल्या तिची पावले तिकडे वळतच नव्हती. पण तरी तिने खूप हिंमत करून ते सामान माळ्याच्या पायऱ्यापासून थोडं दूर ठेवून पटकन खाली आली. त्या माळ्याच्या अंधाऱ्या भागात बघण्याची तिची हिंमत झाली नाही. पण तिला का कोणास ठाऊक असं वाटलं की तिला त्या अंधाऱ्या भागातून कोणीतरी बघतंय. कोणशी नजरेनं. कोणीतरी आहे त्या अंधाऱ्या जागेत, जे लपून बसले आहे, पण आपल्या डोळ्यांना दिसत नाही. संध्याकाळी 6 वाजता माधव घरी आला. तो खूप दमला होता. वृषालीने त्याला पाणी दिलं. तो थोडा वेळ बसला
मग त्याने हातपाय धुवून सर्व घर पाहिले आणि वृषालीला बोलला, अरे वा, तू तर घराचा चेहराच बदलून टाकलास. मस्त हा एकदम. आता कुठे हे आपलं घर वाटत आहे. वृषाली लाजली आणि बोलली की हे माझ्या स्वप्नातील घर आहे. पण पण काय? माधव बोलला, पण मला ह्या घरातील हा माळा नाही आवडला. थोडा विचित्र आहे तो. दुपारी मी वरती गेले होते, कुणीतरी आहे असं वाटलं मला त्या अंधारात, आणि सारखं माझ्याकडे बघतंय असं वाटत होतं. वृषालीने सरळ खरं खरं सांगून टाक. हे ऐकून माधव मोठमोठ्याने हसू लागला आणि बोलला, काय लहान मुलासारखी करतेस ग तू. काही पण तुझ म्हणे माळ्यावर कुणीतरी आहे. छे, ये इकडे, मी दाखवतो कुणी आहे का तिथे तुला. माधवने कंदील पेटून उचलला आणि सरळ जिन्याजवळ गेला. वृषालीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण माधव तिचं काही न ऐकता सरळ माळ्यावर गेला. वृषाली फक्त माळ्याच्या तोंडापर्यंत जाऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. ती थोडीशी घाबरलीच होती. माधव माळ्यावर गेला. जसजसा तो दूर गेला, वृषालीला कंदिलाचा प्रकाश दिसेनासा झाला. वास्तविक बघता फक्त 4 खोल्यांवर हा माळा होता. पण एवढ्याशा जागेतही तो प्रकाश नाहीसा व्हावा याचं तिला खूप आश्चर्य वाटलं. थोड्याच वेळात माधव परत आला आणि तो बोलला, बघ, मी माळ्याच्या कोणानं कोणा बघून आलो. साधी मुंगी पण नाही इथे. चल आता स्वयंपाक कर, खूप भूक लागली आहे. वृषाली गप्प बसली. वृषाली स्वयंपाकाला लागली. चूल खोलीच्या एका कोपऱ्यात होती आणि वृषालीची पाठ भिंतीला होती, पण चेहरा समोर होता, माळ्याच्या पायऱ्यांकडे. चुलीवरच्या देवडीत दिवा होता. त्याच्या प्रकाशात ती स्वयंपाक करत होती. पण राहून राहून तिची नजर त्या पायऱ्यांवर जात होती. माधवही कुठे बाहेर गेला होता, पण तिला त्या पायऱ्या बघितल्या की असे वाटे की कुणीतरी माळ्यावरून आले आणि पायऱ्यांच्या टोकावर येऊन तिला वाकून बघत आहे. तिने कसं बसं जेवण तयार केलं आणि घराच्या बाहेर पळाली. तेवढ्यात माधवही आला. जेवण करून ते दोघही एक मधल्या खोलीत झोपले होते. कंदिलाचा प्रकाश अंधुक होता. त्यात ते जुन्या काळचे इतके मोठे मातीचे घर आणि वर तो माळा. माहित नाही या घराने काय दिवस पाहिले असेल. वृषाली विचार करत होती. वृषालीला झोप येत नव्हती. ती एकटक माळ्याकडे बघत होती आणि मग अचानक एक शांतता पसरली आणि माळ्यावरून काहीतरी आवाज येऊ लागला. माधव तर कधी तर झोपला होता, कारण तो दिवसभर खूप थकला होता. वृषालीला आधी वाटले की हा आपला भास आहे. नंतर तिने नीट कान देऊन ऐकले, तेव्हा तिला असे वाटले की कोणीतरी म्हातारा माणूस माळ्यावर चालत आहे, काठी टेकून. तिला तो आवाज आता खूप स्पष्टपणे येत होता. पण मग अचानक तो बंद झाला. त्या रात्री वृषालीला कधी झोप लागली हे तिचं तिला समजले नाही. सकाळी जेव्हा ती या रात्रीच्या घडलेल्या गोष्टींचा विचार करू लागली, तेव्हा तिला नीट काही समजत नव्हते की हे स्वप्न होतं की खरंच असं काही झालं होतं. तिने तो विचार मनातून झटकून टाकला आणि रोजच्या कामाला लागली. माधव लवकर उठून कामावर गेला होता आणि आता पुन्हा ती त्या भल्या मोठ्या घरात एकटी होती. ते घर तिला खायला उठलं होतं. त्या घरात एक भयान शांतता होती.
ते घर ज्या परिसरात होतं त्या भागातही कुणी राहत नसे. त्यामुळे तिला कुणाशी बोलताही येत नसे. तिने ठरवलं की त्या माळ्याचा विचार नाही करायचा. तरी राहून तिच्या मनात तेच विचार पुन्हा पुन्हा येत होते. आणि ते विचार मनात येताच ती आणखी घाबरत होती. म्हणून मग तिने स्वतःला कुठल्या तरी कामात गुंतून ठेवायचं ठरवलं. त्यासाठी लागणारं सामान तिने अडगळ म्हणून माळ्यावर ठेवलं होतं. पुन्हा तो माळा समोर आला. का कुणास ठाऊक, पण तो पुन्हा पुन्हा तो माळा तिला आपल्याकडे खेचत होता. तिने तो विचार मनातून काढला आणि तिने पटपट स्वयंपाक घरातील कामे आवरून घेतली आणि पुढच्या खोलीत येऊन बसली. कसं बस तिने तो दिवस त्या खोलीत एकटीने काढला. संध्याकाळी माधव घरी येताच त्याने तिला विचार, मग काय, कसा गेला आजचा दिवस? आलं का कोणी माळ्यावरून खाली की नाही? तो तिची टिंगल करत म्हणाला. पण ती खूप घाबरलेली असल्यामुळे काहीच बोलली नाही. हे माधवला समजले. तेव्हा तो तिला पुन्हा समजावत बोलला की अगं वेडाबाई, काही नाही, पण मनात आणू नकोस. काही नाही तिथे. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. यावर वृषाली बोलती की आपण दुसरं घर बघू. छोटा चालेल, पण हे नको. त्यावर माधव बोलला की हे बघ, आत्ताच आपण इथे आलोय. हेच घर मला कसं बसं मिळालं आणि लगेच आपल्याला दुसरं घर मिळणे मुश्किल आहे. थोडे दिवसानंतर आपण दुसरी खोली बघू. वृषालीने यावर काहीच न बोलता नुसती मान डोलवली. नेहमीसारखी ती स्वयंपाकघरात चुलीवर स्वयंपाक करत होती. शेजारच कंदिलाचा प्रकाश पडत होता. आणि अचानक तिची नजर समोरच्या माळ्यावरील शेवटच्या 2 पायऱ्यांवर गेली आणि तिला एकदम धक्काच बसला. तिथे 2 पाय बघितले तिने, अतिशय घाणेरडे, काळे, जळलेले. आणि ती एकदम ओरडून उठली. तिचा आवाज ऐकून माधव पळत पळत तिथे आला आणि तिला विचारू लागला की काय झालं. ती इतकी घाबरली होती की तिला बोलता पण येत नव्हतं. ती नुसतीच त्या पायऱ्यांकडे बोट करत होती. माधव तिकडे बघत होता, पण त्याने तिथे काहीच दिसले नाही. त्याने तिला पाणी पाजून शांत केलं आणि नीट विचारलं की काय झालं. तेव्हा वृषालीने त्याला सांगितलं की तिने तिथे 2 जळलेले पाय बघितले. पण काही वेळी माधवने तिला समजूत घातली आणि तिलाच गप्प केली. पण आज त्याचं मन म्हणत होते की मी तिच्यावर त्या दिवशी थोडा जरी विश्वास ठेवला असता तर आज मला हा दिवस बघावा लागला नसतं. पण देव ऐनवेळी बुद्धी देत नाही, हेच खरे. दिवस उजाडला आणि वृषालीने पुन्हा आपली कामे सुरू केली. पण ती आता त्या स्वयंपाकघरात खूप कमी वेळ थांबत होती. कारण राहून राहून तिला ते 2 पाय तिच्या समोर येत होते. दुपारी ती घरात एकटी असताना बसलेली असताना तिला पुन्हा तो कुणीतरी माळ्यावर चालण्याचा आवाज आला. आणि आता तर तिला कोणाचा तरी घोगरा आवाज पण आला. तो आवाज एका स्त्रीचा होता. वृषाली बेटा, पाणी देतेस का ग थोडं? खूप तहान लागली आहे मला. असा आवाज ऐकून वृषाली आणखी घाबरली आणि घराबाहेर जाऊन दिवसभर झाडाखाली बसली. तिला खूप रडू येत होती आणि त्या बाईचा आवाज तिला अजूनही येत होता. तेच वाक्य पुन्हा पुन्हा ती बाई म्हणत होती,
वृषालीला खूप असहाय्य समजत होती स्वतःला. कारण आता त्या घरात जवळ आसपासही कुणाचे घर नव्हते की ज्यात कोणी राहत असेल. जणू काही सगळी घरे लोक सोडून निघून गेले. संध्याकाळी माधव घरी आला आणि त्याने वृषालीला बाहेर पाहिलं. तर त्याने विचारायच्या आत वृषालीने सर्व गोष्ट त्याला सांगितली. त्यावेळी माधव मात्र खूपच चिडला आणि तिलाच पुन्हा एकदा बोलला. एवढ्यावर तो न थांबता त्याने तिचा हात पकडून माळ्यावर घेऊन गेला. ती खूप प्रतिकार करत होती, पण त्याच्या ताकदीपुढे ती हतबल झाली. त्याने बळच ओढत माळ्यावर नेली आणि बोलला, बघ कोण आहे इथे, ते दिसतंय कोणी तुला इथे? एक नाही दोन कंदील लावतो मी, म्हणजे तुझं मन साफ होईल. वृषाली सारखी रडत होती आणि खाली जाण्याचा प्रयत्न करत होती, पण माधव तिला सोडत नव्हता. त्याच्या रागाचा पारा इतका वाढला होता की त्याने तिला तशीच माळ्यावर सोडलं. आणि बोलला की तुला असं नाही समजणार, थांब. आणि त्याने तिचं तिथेच सोडून घराचे दरवाजे लावून बाहेर निघून गेला. खरं तर त्याला हे करायचं नव्हते, पण तिच्या मनातील भीती काढण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले होते. त्याला वाटले की एक तास इथे घरात बंद राहिली तर आपोआप तिला समजेल की इथे कुणीही नाही. माधवच्या मागे दारापर्यंत वृषाली जीवाचा आकांतात रडत पळत आली, पण तोपर्यंत घरचे दरवाजे लागले होते आणि ती घरात कैद झाली होती. घरात सगळीकडे अंधार होता आणि ती एकटीच होती. तिला काहीही सुचत नव्हते. तिला दरदरून घाम फुटला होता. अंधारामुळे तिला काहीच दिसत नव्हते. ती माधवला हाक मारून मारून थकून गेली. पण माधव केव्हाच निघून गेला होता, तिला त्या अमानवी घरात एकटीला सोडून. वृषाली रडत होती आणि अचानक तिला तो आवाज आला, कुणीतरी माळावरून चालण्याचा. तिला दिसत काही नव्हते, पण तिला त्या आवाजाचा अंदाज येत होता. तो आवाज हळूहळू माळ्यावरून स्वयंपाकघराच्या दिशेने जात होता, म्हणजे पायऱ्यांकडे येत होता. वृषालीने घाईघाई कंदील लावला. तिच्या आसपास प्रकाश झाला. तिने त्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न केला, पण तिला दूरचे काही दिसत नव्हते. सारखे तिला वाटत होते की कुणीतरी येते, पण कोण हे तिला माहित नव्हते. तो आवाज आता स्पष्टपणे येत होता. तिने हिंमत करून स्वयंपाक घराकडे चालू लागली. तिच्या हातात कंदील होता. एक खोली ओलांडली की मागील सर्व खोल्या अंधार परतत होता. वृषालीची सावली मोठी होऊन त्या भिंतीवर पडत होती. चालत चालत ती स्वयंपाकघराच्या दाराजवळ आली. तो आवाज अजूनही येत होता आणि तिने पुन्हा ते जळलेले पाय पाहिले. एक पाय पायरीवरून खाली येताना दिसला, तशी वृषालीने कंदील फेकून दरवाजाकडे धाव घेतली. मोठमोठ्याने ती माधवला हाका मारत होती, पण तिला ऐकणार तिथे कोणीच नव्हतं. आणि एकाएकी तिची एक मोठी किंकाळी आली आणि मग सर्व शांत झालं. तिनं 4 तासांनी माधव परत आला. त्याला वाटत होतं की एव्हाना वृषालीची भीती
कुठल्या कुठे पळाली असेल. त्याला स्वतःचा थोडा राग आला होता की मगाशी आपण ऋषालीला नको नको ते बोललो, पण तो तिची माफी मागणार होता आणि तिची समजूत काढणार होता. त्याने दाराची कडी काढली. घरात सगळीकडे अंधार होता. त्याने वृषालीला आवाज दिला, पण काहीच हालचाल दिसली नाही. त्याने पुन्हा आवाज दिला, पण काही उपयोग झाला नाही. तो चाचपडत स्वयंपाकघराकडे गेला. त्याच्या पायाला काहीतरी लागले. त्याने ते उचलले तर तो कंदील होता. त्याने तो पेटवला. त्याला वाटलं की वृषाली आपल्यावर रुसली आहे म्हणून बोलत नसावी. त्याने कंदिलाच्या प्रकाशात सर्व खोल्या पाहिल्या. पण वृषाली कुठेच पत्ता नव्हता. शेवटी त्याला वाटले की ती वर माळ्यावर असेल, म्हणून तो वृषालीला हाका मारत माळ्यावर चढू लागला. त्याला कसला तरी उग्र जाळलेल्या माणसाचा वास येऊ लागला. सडलेल्या माणसाचा. तो नाक दाबून एक एक पाऊल पुढे टाकत होता. त्याला त्या ठिकाणी खूप विचित्र वाटत होते. हवेत खूप गारवा होता आणि थोडा घाबरलाही होता, कारण वृषाली अजून त्याला सापडली नव्हती. त्याला दूर कंदिलाच्या प्रकाशात काहीतरी चमकताना दिसले. तो धावत धावत तिथे गेला आणि बघतो तर काय, त्याची प्रिय वृषाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या शरीराची चिरफाड केली होती. डोळे काढून टाकले होते. छाती फाडून त्यातील हृदय बाहेर पडले होते. ती वृषाली आहे हे म्हणून ओळखूही येत नव्हती. तिला बघून माधव मोठमोठ्याने रडू लागला. त्याने तिला मिठीत घेऊन मदतीसाठी ओरडू लागला. पण तो विसरला होता की त्या भागात आता कुणीच नव्हते. रडता रडता अचानक माधव गप्प बसला आणि तो त्या माळ्यावर फिरून शिव्या देऊन ओरडू लागला. बेभान होऊन शिव्या देत होता. इकडे तिकडे बघत होता. जणू त्याला काही समजत नव्हते. वृषालीच्या मृत्यूने त्याला वेड केलं होतं आणि आता त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे वृषालीला कोणी मारले त्याचा जीव. अचानक माळ्यावर पुन्हा तो काठीचा आवाज येऊ लागला. माधव त्या दिशेने बघत होता. त्याने त्या कंदिलाच्या प्रकाशात जे बघितलं ते तो आयुष्यभर विसरणार नाही. एक म्हातारी, पूर्ण पूर्ण पांढरे केस, हातात काठी, पूर्ण शरीर जळाले, सुजलेले, जागोजागी जखमा आणि त्यातून पू बाहेर येत होता. पूर्ण शरीरात किडे पडले होते. चेहरा इतका विद्रूप होता की पाहताना भीती वाटत होती. आणि ती म्हातारी बेसुऱ्या आवाजात हसत हसत हळूहळू पुढे येत होती. तिच्या अवतीभोवती अजूनही कुणीतरी होतं, खूप भयंकर शक्तिमान असणारं वलय, त्याच्याच धुंदीत घुमणार आणि जीव घ्यायला असुसले. ती एकटी नव्हती, खूप सारे जण होते आणि त्या सगळ्यांनी मिळून वृषालीचा जीव घेतला होता. खालच्या घरातून वृषालीला ओढून नेऊन तिचा जीव घेण्यात आला होता. तिची चीरफाड करण्यात आली होती. कारण ती बिचारी निरागस होती आणि एकटी होती. जसजसे ते सगळे पिशाच भूत जवळ येत होते, एक प्रकारची सांगून शकणारी नकारात्मक ऊर्जा माधवला जाणवत होती आणि त्याला आपलं अंत दिसत होता. पण अचानक तो भानावर आला आणि त्याने वृषालीला हातात उचलून त्या माळ्यावरून पळू लागले. त्याच्या मागे ते सर्व पिशाच पळत होते, विचित्र आवाज काढत. पण माधव कसा बसा
माळ्याच्या पायऱ्यापर्यंत आला आणि त्याने पटपट पायऱ्या उतरून घराबाहेर धाव घेतली. त्याच्या मागे अजूनही ती पिशाच होती, त्याचा जीव घेण्यासाठी. पण जसा माधवने उंबरा ओलांडला तशी ती सर्व पिशाच मागे सरकली. माधव तसाच पळत होता. जोपर्यंत मानवी वस्ती येत नाही तोपर्यंत त्याने स्वतःचा जीव कसा बसा वाचवला. पण वृषालीला त्याने स्वतःहून त्या मृत्यूच्या दाढेत ढकललं होतं. हाच विचार करून तो मोठमोठ्याने रडत होता. पुन्हा पुन्हा वृषालीला मिठी मारत होता. पण आता खूप उशीर झाला होता. वृषाली केव्हाच या जगातून गेली होती, कायमची. धन्यवाद.